12वी कॉमर्स नवीन सिलेबस 2020 बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी चॅप्टर नंबर 2 नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स टेक्स्टबुक प्रॉब्लेम नंबर 9 आज आपण या चर्चेसाठी विषय घेतलेला आहे. फॉलोइंग इज द रिसीट अँड पेमेंट अकाउंट ऑफ प्रणित स्पोर्ट्स क्लब Pune and additional information given below. You are required to prepare income and expenditures accounts for the year ended 31st March and balance it as on that date. म्हणजे 31 मार्च 2019 इन्कम अँड एक्सपेंडिचर्स अकाउंट तयार करायचं आहे आणि त्याच तारखेची बॅलन्स शीट ही आपल्याला तयार करायची आहे. प्रॉब्लेम जो आपल्याला दिलेला आहे रिसीट अँड पेमेंट्स फॉर द इयर एंडेड 31st मार्च 2019 ती काय आहे आणि त्याचे इफेक्ट्स कुठे कुठे होतात त्या संदर्भात आपण चर्चा करूया. सुरुवातीला आपल्याला रिसीट साईड दिलेली आहे डेबिट साईडची. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 5000 रुपीज याची पोस्टिंग येत नाही, पण याची पोस्टिंग आपल्याला जे कॅपिटल फंड कॅल्क्युलेट करायचं आहे त्यासाठी वापरायचे आहे. टू सबस्क्रिप्शन 2016-17चं 2000 रुपये आहेत, 2017-18चे 3000 रुपये आहेत आणि 2018-19 हे करंट इयर आहे आपलं. त्यामुळं लास्ट इयर आणि 2 लास्ट इयर्स जे काय लास्ट इयर्स आहेत 2 लास्ट इयर आहेत 2016-17, 17-18 आणि आत्ता करंट इयर जे आहे आपलं ते 2018-19 त्याचं सबस्क्रिप्शन आपल्याला मिळालेलं आहे 70,000 आणि टोटल आउटरला आहे 75,000. त्यामुळं 70,000 रुपयेचीच पोस्टिंग आपल्याला इन्कम साईटला दाखवायची आहे. डोनेशन इनर कॉलमला 15,000 इन्कम साईटलाच, एंट्रन्स फी 1,700 इनर कॉलमलाच, लाईफ मेंबरशिप फी आउटर कॉलमला 70,000 आणि टुर्नामेंट रिसीट 60,000 इन्कम साईटला. या पद्धतीने आपण रिसीट साईडच्या पोस्टिंग करतो. आता आपल्याला पोस्टिंग करायच्या पेमेंट साईडच्या. बँक ओव्हरड्राफ्ट 32,000, बँक ओव्हरड्राफ्ट 32,000 आपल्याला दिलेला आहे, रिपेड केलेले आहेत. त्यामुळे याची पोस्टिंग बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला करायची नाही, कारण हे बँक ओव्हरड्राफ्ट जे आहेत ते आपणाला बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला घेत असतो, पण आता आपल्याला इथं घ्यायची गरज नाही. ते ओल्ड बॅलन्स शीटमध्ये ज्यावेळेस आपण कॅपिटल फंडची अमाऊंट कॅल्क्युलेट करणार आहे त्यामध्ये ती घेणार आहोत. सॅलरीज 10,000 एक्सपेंडिचर साईटला, इलेक्ट्रिकल चार्जेस एक्सपेंडिचर साईटला, म्युन्सिपल टॅक्सेस 2,700 आपणाला डायरेक्ट एक्सपेंडिचर साईटला घ्यायचे आहेत. त्यानंतर परचेज ऑफ स्पोर्ट्स मटेरियल हे डायरेक्टली एक्सपेंडिचर, जनरल एक्सपेन्सेस डायरेक्टली आपल्याला एक्सपेंडिचर साईटला घ्यायचे आहेत. बिलियर्ड एक्सपेन्सेस 3,000 एक्सपेंडिचर साईटला, रिपेअर्स टू ग्राउंड एक्सपेंडिचर्स आहेत, टुर्नामेंट एक्सपेन्सेस 15,000 तिथंच आपल्याला घ्यायचे आहेत. परचेज ऑफ स्पोर्ट्स मटेरियल, परचेज ऑफ स्पोर्ट्स मटेरियल हे आपल्याला चालू वर्षीच्या एक्सपेंडिचर्समध्ये ॲड करायचे आहेत. ओपनिंग स्टॉक ऑफ स्पोर्ट ऑफ मटेरियल जे काय आहेत त्याच्यामध्ये 50,000 रुपये ॲड करावे लागतात. त्यानंतर बॅलन्स कॅरी डाऊन, कॅश इन हँड अँड कॅश ॲट बँक जो बॅलन्स आहे 7,000 आणि 14,000 तो बॅलन्स शीटच्या असेट साईडला पोस्ट करायचा आहे. या पद्धतीने आपण रिसीट अँड पेमेंट साईट काय ती पोस्ट केली. आता आपल्याला जो काय प्रॉब्लेम घ्यायचा आहे किंवा ॲडजस्टमेंट दिलेले आहेत त्या संदर्भात आपण इथं विचार करणार आहोत. इथं 50% डोनेशन आर फॉर बिल्डिंग फंड्स, म्हणजे 50% डोनेशन हे बिल्डिंग फंडसाठी द्यायचं आहे. त्यामुळं आपणाला डोनेशन जे रिसीव्ह झालेलं आहे मिळालेले आहेत जे आपण इन्कम साईडला घेणार आहोत त्याच्यातील 50% लेस करायचे आणि ते बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला बिल्डिंगचा जो काही फंड असेल त्याच्यामध्ये ते ॲड करायचे आहेत. त्यानंतर दुसरी ॲडजस्टमेंट ही तशीच आहे. इन्कम साईडला एंट्रन्स फीमध्ये 70% एंट्रन्स फी लेस करायची आणि त्याची जी 70% आहेत ती कॅपिटल फंडमध्ये ॲड करायची बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला. या पद्धतीने त्याचे 2 इफेक्ट होतात. त्यानंतर सबस्क्रिप्शन ऑफ ₹500 फॉर द इयर 2016 अँड 17, 2016-17चं सबस्क्रिप्शन येणं बाकी आहे, आउटस्टँडिंग आहे. याची पोस्टिंग डायरेक्टली बॅलन्स शीटच्या असेट साईडला करायची. त्यानंतर 2017-18चे दिलेले आहेत किती 1,000 रुपीज हे अजून मिळालेले नाहीत, त्यामुळे त्याची पोस्टिंग बॅलन्स शीटच्या असेट साईडला डायरेक्ट केली जाते. याचा दुसरा इफेक्ट कुठेही होत नाही, फक्त एकच इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट साईडला. त्यानंतर इथं आपल्याला फॉलोइंग आर द बॅलन्स अपीयर्ड इन द बुक्स ॲज ऑन 1/4/2018 म्हणजे ओपनिंग बॅलन्स आहे. म्हणजे इथं आपल्याला क्लोजिंग बॅलन्स शीट लास्ट इयरची म्हणजे 2017-18ची क्लोजिंग बॅलन्स शीट तयार करायची आहे. मग क्लोजिंग बॅलन्स शीट तयार केल्यानंतर इथं आपल्याला
डायरेक्टली कॅपिटल फंड जी की अमाऊंट आहे ते आपल्याला मिळू शकते. मग आता त्या कशा पोस्टिंग करायच्या ते लक्षात घ्या. बिल्डिंग फंड 47,000 47,000 रुपये बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला घ्यायचं. बँक ओव्हरड्राफ्ट 32,000 बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला घ्यायचं. त्यानंतर लँड ही असेट आहे त्यामुळे बॅलन्स शीटच्या असेट साईडला घ्यायचं. स्पोर्ट्स मटेरियल हे बॅलन्स शीटच्या असेट साईडला घ्यायचं. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर 2016 and 17 2,500 अँड 4,000 हे बॅलन्स शीटच्या असेट साईडला घ्यायचं. या पद्धतीनं आणखी एक जो आपल्याला इथं ओपनिंग बॅलन्स कॅशचा 5,000 दिलेला आहे रिसिप्ट साईडला, ते 5,000 इथं बॅलन्स शीटमध्ये आपल्याला येतील कारण तो क्लोजिंग बॅलन्स आहे 2018चा आणि 19चा तो ओपनिंग बॅलन्स आहे. त्यामुळे आपण ते 5,000 रुपये कॅश इथं असेट साईडला घेतली. त्या पद्धतीनं आपला जो बॅलन्सिंग फिगरची अमाऊंट येते 1,12,500 हे तुमचं कॅपिटल फंड झालं. ही चौथी ॲडजस्टमेंट तुम्हाला कॅपिटल फंड कॅल्क्युलेशन करण्यासाठी यूज करायची आहे, लक्षात घ्या. त्यानंतर आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर करंट इयर ऑफ ₹8,000 चालू वर्षीचं सबस्क्रिप्शन येणं बाकी किती आहे 8,000. त्यामुळे याची पोस्टिंग इन्कम साईडला सबस्क्रिप्शनमध्ये ॲड 70,000 मध्ये हे 8,000 ॲड करा. आउटर कॉलमला 78,000 लिहिणं गरजेचं आहे. त्यानंतर याची दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट साईडला आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर करंट इयर 8,000 घेणं गरजेचं आहे. त्यानंतर इथं दिलंय पहा क्लोजिंग स्टॉक ऑफ स्पोर्ट्स मटेरियल वॉज ₹8,000. आता क्लोजिंग स्टॉक याची पोस्टिंग आपल्याला कुठे करायची आहे तर बॅलन्स शीटच्या असेट साईडला क्लोजिंग स्टॉक 8,000 आणि जे आपण एक्सपेंडिचर्स अकाउंट तयार केलेलं आहे त्या एक्सपेंडिचर्स अकाउंटमध्ये ओपनिंग स्टॉक ऑफ स्पोर्ट्स मटेरियल 30,000, न्यू परचेज ॲड 50,000 80,000 होतील. त्यातून लेस क्लोजिंग स्टॉक 8,000 आउटर कॉलमला 72,000 च्या पद्धतीने पोस्टिंग होईल. त्यानंतर डिप्रिशिएशन प्रोव्हाइड ऑन विच डिप्रिशिएशन इज टू बी प्रोव्हाइडेड ॲट 12% पर ॲनम. याच 8%वर या 8,000वर आपल्याला 12.5% डिप्रिशिएशन कॅल्क्युलेट करायचं आहे आणि ते पेस करायचं आहे. मग 8,000वर 12.5% 8,000 भागिले 100 गुणिले 12.5 आउट बरोबर 1,000 रुपये आपलं डिप्रिशिएशन येईल. त्या 1,000ची पोस्टिंग एक्सपेंडिचर अकाउंटला टू डिप्रिशिएशन म्हणून घ्यायचं आणि बॅलन्स शीटच्या असेट साईडला लेस डिप्रिशिएशन 1,000 आउटर कॉलमला 7,000 येईल. म्हणजे या पद्धतीने आपण सगळ्या पोस्टिंग करून घेतल्यात. आता जे आपलं आन्सर आलेलं आहे ते आन्सर कसं आहे ते बघूया आपण. सुरुवातीला सॅलरीज जे काय ज्याच्यावर ऍडजस्टमेंट नाहीत त्या पोस्टिंग ॲज इट इज आपण करून घेतलेल्या आहेत. इथं ओपनिंग टू स्पोर्ट्स मटेरियल कन्झ्युम्ड ओपनिंग स्टॉक 30,000 कुठं दिलेला आहे ऍडजस्टमेंट नंबर 4 मध्ये आपल्याला ओपनिंग स्टॉक दिलेला आहे स्पोर्ट मटेरियलचा 30,000 तो आपण ॲज इट इज घेतलेला आहे. प्लस ॲड परचेज हे आपल्याला कुठं दिलेलं आहे पेमेंट साईडला 50,000 रुपये परचेज स्पोर्ट मटेरियल दिलेलं आहे ते आपण ॲड केलं. टोटल आले त्याचे 80,000. त्यातून लेस 8,000 हे 8,000 लेस कुठले केलेत जो क्लोजिंग स्टॉक आहे स्पोर्ट ऑफ मटेरियलचा तो 8,000 आहे. त्याचं वजाबाकी केल्यानंतर 72,000 आउटर कॉलमला येतं. त्यानंतर जनरल एक्सपेन्सेस बिलियर्ड एक्सपेन्सेस त्याचबरोबर रिपेअर्स टू ग्राउंड डेप्रिशिएशन ऑफ स्पोर्ट मटेरियल 1,000 आपण घेतलेलं आहे. क्रेडिट साईडला आपण बघूया टुर्नामेंट रिसिप्ट 60,000 आहेत. त्यातून टुर्नामेंट एक्सपेन्सेस 50,000 आपण लेस केले आउटर कॉलमला 10,000 आला. हा एक मेथड आहे. आणि डायरेक्ट टुर्नामेंट रिसिप्ट 60,000 रुपये आपण आहे असं इन्कम साईडला घेतलं आणि टुर्नामेंट एक्सपेन्सेस आहे असं एक्सपेंडिचर साईडला जरी घेतलं असतं तरी आपला प्रॉफिट जो काय सरप्लस आहे तो ॲज इट इज आला असतं. या 2 मेथड आहेत. तुम्ही त्या 2 मेथडपैकी कोणतीही मेथड अप्लाय करू शकता. त्यानंतर बाय सबस्क्रिप्शन किती आहे 70,000 रुपये. त्या प्लस आउटस्टँडिंग करंट इयरचे किती आहेत 8,000 रुपये. 70,000 प्लस 8,000 78,000 आउटर कॉलमला. डोनेशन्स आपल्याला 15,000 रुपये डोनेशन्स आहेत. त्याच्या 50% आपल्याला काय करायचं आहे बिल्डिंग फंडसाठी घ्यायचे आहेत. मग 7,500 50% येतात ते वजा केले आउटर कॉलमला 7,500 आले. हे 50,000 बिल्डिंग फंडमध्ये आपल्याला ॲड करायचे असतात. त्यानंतर बाय इंट्रान्स फी किती दिली आपल्याला 1,700 त्याच्या 70% कॅपिटलाइज्ड केलेले आहे म्हणजे त्याचं 70% कन्व्हर्शन कॅपिटल फंडमध्ये केलेलं आहे. त्यामुळे इथं 70% लेस करायचं म्हणजे कसं 1,700 भागिले 100 गुणिले 70 1,190 येईल. हे 1,190 आपल्याला
कॅपिटलमध्ये ऍड करायचं आहे. 1700 वजा 1190 वजा बरोबर 510 रुपये येईल. लाईफ मेंबरशिप फी 17,000 रुपये. या पद्धतीने आपण क्रेडिट साईडची म्हणजेच इन्कम साईडची टोटल केली. 1,13,010 रुपये आले. तो बॅलन्स डेबिट साईडला ट्रान्सफर केला आणि डेबिट साईडच्या सगळ्या गोष्टी लेस करून आपल्याला 19,310 हा सरप्लस मिळाला. हा सरप्लस आपण कॅपिटलमध्ये ऍड करतो. आता डायरेक्ट बॅलन्स शीटच्या असेट साईडला लायबिलिटी साईडला जाऊयात. 1,12,500 हा जो आपल्याला बॅलन्सिंग फिगर आपण मिळालेले आहे ऍडजस्टमेंट नंबर 4 चे जे काही इफेक्ट आपण बॅलन्स शीटमध्ये पोस्ट केलेले आहेत वर्किंग नोटमध्ये, त्या पद्धतीने 1,12,500 हा कॅपिटल फंड आला. त्याच्यामध्ये ऍड 70% इंट्रान्स फी आपण कॅपिटलाइज्ड केली ती 1,190 ते ऍड केलं. त्यानंतर त्याच्यामध्ये सरप्लस ऍड होतो. तो सरप्लस 19,310 आउटर कॉलमला येतं 1,33,000 रुपये. त्यानंतर बिल्डिंग फंड आपल्याला ओपनिंग बॅलन्स 4 नंबरमध्ये दिलेला आहे. 4 नंबरच्या ऍडजस्टमेंटमध्ये 47,000. त्याच्यामध्ये 50% डोनेशन आपण बिल्डिंग फंडसाठी घेतलेला आहे. 7,500 आपण तिथं ऍड केलं. आउटर कॉलमला 54,500. या पद्धतीने लायबिलिटी साईडची टोटल आली 1,87,500. आता कॅश इन हँड कॅश ॲट बँक हे आपल्याला क्लोजिंग बॅलन्स म्हणून दिलेला आहेच. त्याच्या पोस्टिंग आपण घेतलेल्या आहेत. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन आपल्याला दिलेलं आहे. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 2016-17चं किती दिलेलं आहे ॲडजस्टमेंटमध्ये, ॲडजस्टमेंट नंबर सेकंडमध्ये 2016-17 500, 17-18 1,000 आणि 18-19 करंट इयरचं 8,000 असे टोटल 9,500 सबस्क्रिप्शन अजून सबस्क्रायबर किंवा आपल्या सभासदांकडून येणं बाकी आहे. लँड 1,50,000 हा बॅलन्स कुठला घेतला आपण, डायरेक्टली आपल्याला जी ओपनिंग बॅलन्स शीट दिलेली आहे तिथला ट्रान्सफर केलेला आहे. स्पोर्ट्स मटेरियल 8,000 हे ॲडजस्टमेंट मधील त्यातील लेस 12.5% डिप्रिशिएशन, आउटर कॉलमला 7,000. अशा पद्धतीनं आपली लायबिलिटी साईड आणि असेट साईड 1,87,500 ला क्लोज होते. त्याचबरोबर आपण जे वर्किंग नोट मध्ये बघितलं होतं की आपल्याला बिल्डिंग फंड किंवा कॅपिटल फंड कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला ॲडजस्टमेंट नंबर 4 मध्ये दिलेले आहेत. पहा, बिल्डिंग फंड 47,000, बँक ओव्हरड्राफ्ट 32,000, ठीक आहे, आणि लँड अँड बिल्डिंग 1,50,000, स्पोर्ट्स मटेरियल ॲडजस्टमेंट नंबर 4 मध्ये या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. स्पोर्ट्स मटेरियल 30,000, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 2016-17 2,500, 17-18चं 4,000 रुपये, टोटल असं 6,500. आणि कॅश इन हँड कॅश ॲट बँक हे आपल्याला तिथं दिलेलं नाही, पण आपल्याला जे रिसीट अँड पेमेंट अकाउंट दिलेलं आहे त्याचा ओपनिंग बॅलन्स आहे कॅश इन हँड 5,000, तोच या बॅलन्स शीटचा क्लोजिंग बॅलन्स होता 5,000. असे टोटल 1,91,500 आपली ओल्ड बॅलन्स शीट जी आहे ओपनिंग बॅलन्स शीट ती होती. त्या ओपनिंग बॅलन्स शीटमध्ये बॅलन्सिंग फिगर म्हणजे 1,91,500तून 47,000 बिल्डिंग फंडचे आणि बँक ओव्हरड्राफ्टचे 32,000 वजा केल्यानंतर 1,12,500 आपले काय होतं कॅपिटल फंड येतं. आणि हेच कॅपिटल फंड आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला कॅपिटल फंड म्हणून घेतलेलं आहे. त्यानंतर पुढचं जे आहे 12.5% डिप्रिशिएशन त्याचंही कॅल्क्युलेशन आपल्याला इथं पाहायला मिळेल. या पद्धतीनं आपण हा प्रॉब्लेम बघितला. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या क्लासमेटमध्ये या व्हिडिओची लिंक शेअर करायला अजिबात विसरू नका. काही शंका असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. धन्यवाद.